नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली शेती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण NPK 19-19-19 या विद्राव्य खताविषयी म्हणजेच वॉटर सोल्युबल खताविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. याचा वापर आपण केव्हा करायला पाहिजे, कसा करायला पाहिजे, एकरी याचे प्रमाण किती घ्यायला पाहिजे, कोणकोणत्या पिकांवर याचा वापर करायला पाहिजे आणि याच्या वापरानंतर आपल्याला काय काय फायदे भेटतात याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण बघूया NPK 19-19-19 या विद्राव्य खताचा वापर आपण पिकामध्ये केव्हा करायला पाहिजे. तर मित्रांनो, 19-19-19 या खताचा वापर पिकांमध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्येच म्हणजे जेव्हा पिकाचा वाढण्याचा कालावधी असतो, पिकांना फुले लागण्याच्या आधी, त्यावेळेस आपण या खताचा वापर पिकामध्ये फवारणीमधून करू शकता. पिकाची योग्य वाढ झालेली नसेल किंवा पीक पिवळे पडलेले असेल त्यावेळेस या खताचा वापर केल्यामुळे आपल्याला चांगल्या प्रमाणात पिकामध्ये रिझल्ट बघायला मिळतात. तर मित्रांनो, NPK 19-19-19 च्या वापरामुळे पिकांची चांगल्या प्रकारे वाढ होते. पिकांना चांगल्या वाढीसाठी नत्र, स्फुरद आणि पालाश या मुख्य घटकांची आवश्यकता असते आणि हे तीनही मुख्य घटक हे 19-19-19 या खतामध्ये सारख्या प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे 19-19-19 चा वापर केल्यामुळे पिकामधील पिवळेपणा दूर होतो, पिकांची चांगल्या प्रकारे वाढ होते आणि पिकांना आवश्यक असलेले NPK म्हणजे नत्र, स्फुरद आणि पालाश हे तीनही घटक समप्रमाणात भेटत असतात. त्यामुळे मित्रांनो, पिकाची चांगली वाढ झालेली नसेल आणि पीक पिवळे पडलेले असेल तर आपण NPK 19-19-19 ची फवारणी केली पाहिजे. कारण फवारणीमुळे खत लवकर पिकाला लागू होते. आपण जर मुळ्यांमार्फत दिले तर ते पीक लागण्यासाठी थोडा वेळ लागतो, परंतु तेच खत जर आपण फवारणीमधून दिले तर 1-2 दिवसात आपल्याला त्याचा रिझल्ट बघायला मिळतो. त्यामुळे खत आपण फवारणीमधून देऊ शकता. मित्रांनो, आता बघूया प्रति एकरी आपण ह्या 19-19 चे प्रमाण किती घेतले पाहिजे. तर मित्रांनो, एकरी 100 लिटर पाण्यामध्ये 1 किलो NPK 19-19 चा वापर आपण फवारणीमध्ये करू शकता. फवारणीनंतर लगेच आपल्या पिकामध्ये आपल्याला 1-2 दिवसात याचा रिझल्ट बघायला मिळेल आणि या पिकाचा पिवळेपणा दूर होऊन पिकाची वाढ होण्यास सुरुवात होईल. तर मित्रांनो, आता बघूया आपण कोणकोणत्या पिकावर याचा वापर करू शकतो. तर मित्रांनो, आपण याचा वापर कापूस, सोयाबीन, मका, अद्रक, ऊस अशा जवळपास सगळ्या प्रकारच्या पिकांवर याचा वापर आपण करू शकता. या पिकांमध्ये आपल्याला याचे रिझल्ट पण चांगले बघायला मिळतात. तर मित्रांनो, 19-19 च्या 1 किलोची किंमत जर आपण बाजारामध्ये बघायला गेलो तर 80 ते 100 रुपयापर्यंत आपल्याला याची किंमत दिसते. वेगवेगळ्या कंपनीच्या किमतीमध्ये थोडाफार फरक असू शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये आपण NPK 19-19-19 विषयी संपूर्ण माहिती बघितली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा आणि काही माहिती कळाली नसेल तर कमेंट करून विचारा. आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी खाली लाल रंगाचे बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा.